परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ. मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवै जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भगवानुवाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनो, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कल्परिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. दशमस्कंध उत्तरार्ध. जरासंध युद्ध, द्वारका निर्माण, 50व्याचे केले कथन, भस्म झाला कालयवन, मुचुकुंद कथा 51. बलराम विवाह, द्वारकागमन, रुक्मिणीचे पत्र पावला श्रीकृष्ण, त्याचा अध्याय 52. रुक्मिणी हरण 53. लग्न श्रीकृष्ण रुक्मिणीचे, पराभव शिशुपाल रुक्मीचे, 54व्यात त्यांचे केले निरूपण. प्रद्युम्न जन्म वध 100चा, 50वा तयाचा, जांबवती सत्यभामा कृष्ण विवाहाचा, शमंतकाचा 56वा. शमंतक हरण शतधनोद्धार, फिरोनी द्वारकेशी आला अक्रूर, 57व्यात मधुर कथा तयाची. श्रीकृष्णाच्या अन्य स्त्रिया, 58वा सांगे तया, 16 सहस्र 100 जाया, 59व्यात कृष्णाशी. श्रीकृष्ण रुक्मिणी संवाद 60वा, अनिरुद्ध विवाह 61वा, रुक्मी वध पुत्रयोग बर्वा श्रीकृष्णाचा निवेदिला. उषा अनिरुद्ध मिलन 62, कृष्ण बाणासुर युद्ध 63, नृगराज कथा 64, 65 बलराम व्रज यात्रा. पौंड्रक काशीराजोद्धार 66, विविधोद्धार 67, बलराम कोप सांब विवाह 68 वर्णिला श्रवणीय. कृष्ण ग्रहचर्या नारद पाही 69व्यात कथा ही, 70व्यात श्रीकृष्णाकडे येई दूत कैदी राजांचा. 71 श्रीकृष्ण इंद्रप्रस्थ गमन, 72 जरासंधोद्धार राजसूय यज्ञ, 73 सोडी राजबंदिवान आला श्रीकृष्ण इंद्रप्रस्था. 74व्यात दुर्योधन यज्ञात पावला अपमान, 75व्यात यज्ञ संपूर्ण राजसूय निवेदिला. शाल्व यादव युद्ध 76, शाल्वोद्धार 77, दंतवक्त्र विदुरथोद्धार 78, बलराम हस्ते सूतवध. बलवलोद्धार बलराम यात्रा 79 ते 26,
सुदाम श्रीकृष्ण भेट मधुरा 80 वर्णिली. सुदाम्याशी ऐश्वर्यप्राप्ती 81 कथा ती. श्रीकृष्ण बलराम गोप गोपी भेटी 82 श्रीकृष्ण पट्टराण्यांशी द्रौपदी भेटली 83. वसुदेव यज्ञोत्सव 84. ज्ञान माता पित्याशी 85. सुभद्रा हरण मिथिलेत कृष्ण जनक श्रुतदेवाशी दे दर्शन एकदा अनेक रूप धारण 86. वेदस्तुती 87. शिवसंकटमोचन 88. भृगुद्वारा त्रिदेव परीक्षेशी 89 वर्णिले. मृत विप्र बालकाशी 89 आणि ऋषिकेशी निवेदिले 90 श्रीकृष्ण लीला विहार. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. दशमस्कंदामधील 88वा अध्याय आज आपल्याला पाहिजे. वैशाख शुद्ध एकादशी, मोहिनी एकादशीचा दिवस आजचा. आता या अध्यायामध्ये माणसाची उपासना, साधकाची उपासना किती प्रकारची असते, ती सात्विक उद्देश मनात घेऊन असते, काही राजसिक उद्देशासाठी असते आणि काही तामसिक व्यवहार जो आहे तो तमोगुण ज्यामध्ये प्रधान आहे पण तरी तो उपासना करतो. अशा 3 प्रकारच्या उपासनांपैकी एकाचं उदाहरण या अध्यायामध्ये आहे. आपण आत्तापर्यंत इतर ठिकाणी भस्मासुराचं आख्यान ऐकलं. भगवान शिवाने आशीर्वाद दिला, तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो भस्म होईल, आणि तो स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला. आपण वेगळ्या प्रकारे ही कथा ऐकली असेल आणि त्यामुळे तो भस्म होऊन गेला. ही कथा आहे. आता हीच कथा श्रीमद भागवतामध्ये वेगळ्या अर्थाने आणि छान प्रकारे सांगितलेलं आहे. अध्यायाचं शीर्षक आहे शिवाचे संकटमोचन. राजाने प्रश्न विचारायला सुरुवात केली. प्रत्येक वेळेस शिक्षक शिकवताना असताना विद्यार्थी जे आहेत त्यांच्या मनामध्ये काही शंका आहेत का असं विचारतात आणि मग आपल्या शंका विद्यार्थी व्यक्त करतो आणि त्यांचे गुरु असणारे ते शिक्षक हे त्या शंकांचं निरसन करतात. भगवद्गीतेमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी अर्जुनाचा प्रश्न आणि मग भगवंताचं उत्तर, आणि काही अध्यायामध्ये मात्र भगवंतांनी स्वतःहूनच बोलायला सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी शिवाचे संकटमोचन. राजाने प्रश्न विचारला. सर्व भोगांचा त्याग केलेले भगवान शंकर, सुरुवातीलाच पहा, सर्व भोगांचा त्याग केले, अंगाला राख फासली, स्मशानामध्ये जाऊन राहिले, स्मशानामध्येच वास्तव्य केलं. आपण स्मशानामध्ये जातो तर कोणातरी पोचण्यासाठी जातो, तोपर्यंत मग माणसाच्या मनामध्ये स्मशान वैराग्य राहतं. तिथून एकदा बाहेर पडलं, स्थळ त्याग होता सवयीची जाते, ते स्मशान वैराग्य सगळं निघून जातं आणि घरी आल्यावर मग आता पुन्हा चांगल्या जेवणाचा ताव मारणं सुरू होतं, म्हणजे पुन्हा आपण संसारामध्ये येतो. आता इथे भगवान शंकरांना देवता मानलेलं आहे, ज्यांनी सगळ्यात वैभवाचा, सगळ्या भोगांचा त्याग केला. अंगावरची वस्त्रसुद्धा अधिक कमीत कमी आहेत, पण जे देव, असुर आणि मनुष्य यांचे देव आहे, त्यांना देवतासुद्धा मानतात आणि त्यांची उपासना करतात. असुर हे तर त्यांचं दैवतच आहे असुरांचं, आणि माणसंसुद्धा त्यांचं भजन करतात. आणि इथे असं म्हटले की प्रायस्ते धनिनो भोजा न तू लक्ष्म्या पतिम हरिम. हरिम म्हणजे विष्णू, प्रायस्ते धनिनो भोजा, हे सगळे जे त्यांची आराधना करतात म्हणजे भगवान शंकराची आराधना करतात ते धनधान्य संपन्न होतात, त्यांनाकडे पुष्कळ ऐश्वर प्राप्त होतं. पण नतु लक्ष्म्या पतिम हरिम, पण जे लक्ष्मीपती अशा विष्णूंची उपासना करणारे आहेत ते मात्र साधारणतः तसे नसतात. असं हे एक मोठं काय म्हणतो त्याला विधान या ठिकाणी परीक्षित राजाने केलं आहे. आता या दोन्ही देवता जे आहेत भगवान शंकर आणि विष्णू यांच्याबद्दलचं थोडंसं तुलना या ठिकाणी आहे. हे दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध स्वभावाचे आहेत. विष्णू म्हटलं की शांताकाराम भुजगशयनम, त्या एवढ्या मोठ्या शेषावर पहुडलेले आणि शांतपणे निजलेले भगवंत आपल्याला दिसतात. आणि भगवान शंकर म्हटल्यानंतर एक तर शांतपणे ध्यानामध्ये असलेले भगवान शंकर दिसतात, नाहीतर दुसरीकडे शिवतांडव जे आहेत ते करत असताना ते शंकर आपल्या मनामध्ये येतात. आता या ठिकाणी याचं उत्तर, आता जो प्रश्न तो या ठिकाणी जो आहे की ह्या दोघांच्या उपासना असं विपरीत का दिसतात ते आपल्याला.
म्हणून माझ्या मनामध्ये मोठा संदेह आहे, असे परीक्षित राजाने विचारले. आणि त्याचं कारण काय हे विचारतात तेव्हा शुकदेव सांगायला सुरुवात करतात. भगवान शंकर जे आहेत ते आपल्या शक्तीने युक्त असतात. आपण म्हणतो भवम भवानी सहितं नमामि. तसं भगवान विष्णूच्या बाबतीमध्ये असा श्लोक नाही आहे. असेल कदाचित वेगळ्या संदर्भात असेल, पण साधारणपणे विष्णू जे आहेत ते स्वतःच संकटमोचनासाठी म्हणून स्वतः बाहेर पडतात. त्यांच्याबरोबर लक्ष्मी गेलेली आहे असं फार क्वचित आहे. पण भगवान शंकर जे आहेत ते नेहमी भवम भवानी सहितं नमामि. मी अशा भव म्हणजे शंकर आणि भवानी म्हणजे पार्वती या दोघांना नमस्कार करतो, असा श्लोकच आहे. आणि मग त्यांच्याबद्दल सांगतात की या शंकराच्या सत्वगुणाने युक्त आहे आणि अहंकाराचे अधिष्ठान आहे. भगवान शंकर हे सत्वगुणाने युक्त आहेत आणि अहंकाराचे अधिष्ठान आहेत. आता अहंकार कशाचा? माणसाला विचारलं, काय तू आहेस का? हो मी आहे, हो मी आहे असं जे आपण म्हणतो त्यामध्ये आपला अहंकार असतो. हे माझं आहे, हे माझं आहे जे आपण म्हणतो ते अहंकाराने आपलं बोलणं असतं. हा अहंकार हा एक दोषसुद्धा आहे. पण अहंकाराचं जे खरं स्वरूप आहे, देवस्वरूप जे आहे ते भगवान शंकर आहेत. आता यामध्ये त्रिविध अहंकाराचा उल्लेख केलेला आहे. ततो विकारा अभवन षोडशामीषु कश्चन तामसश्चैतयहं त्रिधा. तामस अहंकार जो आहे किंवा अहंकाराचे 3 भेद आहेत ते या श्लोकामध्ये इथे दिलेत. त्याचे नावं आहेत वैकारिक, तेजस आणि तामस. वैकारिक म्हणजे ज्या पदार्थामध्ये विकृती येते किंवा विकृत विचार आहेत. पण विकृती म्हणजे कसं की दुधाचं दही होणं, दह्याचं पुन्हा लोणी, मग ताक आणि मग ते तूप, हे सगळे एका अर्थाने विकृतीच आहेत. पण त्या सगळ्या चांगल्या प्रकारच्या विकृती आहेत, त्या वैकारिक विकृती. नंतर तेजस. तेजस म्हणजे आपल्यामध्ये अहंकार असतो की एवढं काय हे तर मी एकटा करू शकतो असं आपण सहजपणे कोणालाही म्हणतो. त्यामध्ये मला कोणीही मदत करण्याची गरज नाही असे आपण म्हणतो. मग ते म्हणत असताना तेजस अहंकार म्हणजे कोणाला जमणार नाही पण ते मी करू शकतो असं वाक्य आलं की त्याबरोबर तो तेजस अहंकार आहे. 4 लोकांपेक्षा माझ्यामध्ये काहीतरी वेगळी शक्ती, वेगळी युक्ती आहे असं प्रदर्शन करणं ते तेजस अहंकार. आणि तामस अहंकार जे आहे, खरं म्हणजे हे तामस अहंकार हा जो आहे त्यापासून पंचभूतांची निर्मिती झालेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी एक श्लोक दिला, ततो विकारा अभवन षोडशामीषु कश्चन उपधावन विभूतीनाम सर्वसामश्नुते गतिम. या 3 अहंकारापासून वैकारिक, तेजस आणि तामस अहंकारापासून आपल्यामध्ये असणारी 10 इंद्रिये, कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय, 5 पंचमहाभूते आणि 1 मन असे हे 16 पदार्थ उत्पन्न झाले. षोडशामीषु कश्चन. आणि मग या प्रत्येक इंद्रियाची एक देवता असते आणि ती देवता जी आहे त्या देवतेची उपासना केल्यावर त्या देवता माणसाला प्रसन्न होतात आणि त्या देवतानुरूप आपल्याला ऐश्वर्याची प्राप्ती होते. हरिर्हिर निर्गुण साक्षात. आता हरी म्हणजे महाविष्णू, हे मी लक्षात घ्यायचं. हरी किंवा विष्णू जे आहेत जे सगळ्या जगताचं पालन करतात, पण त्यापेक्षाही मोठे असणारे आदिनारायण, ज्यांच्यापासून सगळं निर्माण झालं आणि मग ते 3 डिपार्टमेंट 3 जणांना वाटून दिले आणि ते म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश. आणि या तिघांनी आपापलं कार्य करणं हे देवतांचंच कार्य झालं. पण त्याच्याही वर असणारे महाविष्णू आहेत, जे सर्वज्ञ आहे आणि संत सर्वांच्या अंतःकरणाचे साक्षी आहेत. सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये तोच भगवंत अंशरूपाने आहे. आता जो त्यांचे भजन करतो म्हणजे त्या विष्णूचे भजन करतो तो सुद्धा गुणातीत होतो, कारण हे गुणातीत आहेत. आता परीक्षित राजाला शुकदेव सांगत आहेत, तुझे आजोबा म्हणजे धर्मराज युधिष्ठिर यांनी अश्वमेध यज्ञ केला होता. मागे आपण ही कथा पाहिली, अश्वमेध यज्ञाची 2-3 अध्यायामध्ये ही कथा झाली. त्यावेळेस भगवंताकडून धर्माचे वर्णन ऐकण्याची इच्छा युधिष्ठिराला झाली आणि त्यावेळेस श्रीकृष्णाने त्याचं उत्तर दिलेलं आहे. तसंच उत्तर ऐकण्याची आता तुझी इच्छा आहे म्हणून मी तुला सांगतो. आता श्री भगवान वाच.
यस्याम अनुगृह्णामी हरिष्ये तद्धनम शनैः. खूप महत्त्वाचे श्लोक यामध्ये आहेत. ज्याच्यावर मी कृपा करतो, म्हणजे पहिला जो वाक्य आहे आता जे मी म्हणणार आहे त्याच्यामध्येच आपल्याला ऑब्जेक्शन असतं. ज्याच्यावर मी कृपा करतो त्याचे धन मी हळूहळू काढून घेतो. आणि तो जेव्हा निर्धन होतो, कृपा करतो तेव्हा त्याच्याकडे तो धनवान असतो, पण माझी कृपा होते तेव्हा मी त्याचं धन हळूहळू काढून घेतो. पण तो जेव्हा निर्धन होतो, सर्वसाधारण माणूस जेव्हा निर्धन होतो तेव्हा त्याच्या आजूबाजूला जे गोळे झालेले त्याचे आप्तस्वकीय असतात ते मात्र त्याला सोडून जातात. बरोबर आहे. गुळ आहे, गुळाचा खडा आहे, तोपर्यंत सगळ्या मुंग्या मुंगळं त्याच्या मागे लागतात. तो खडा एकदा तिथून उचलून घेतला की ते मुंग्या काय आपण म्हणतो मुंगळे हे ते स्थान सोडून निघून जातात. काही वेळेस त्या गुळाचा वास त्या ठिकाणाला असल्यामुळे ते थोडेसे घुटमळतात, पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं अरे इथं काहीच नाही तेव्हा ते निघून जातात. तसंच त्याचे बांधव त्या जीवाला शोकाकुल अवस्थेमध्ये एकटेच टाकतात आणि ते निघून जातात. आता याचा पुढचा भाग दिला, स यदा विततोद्योगो निर्विण्ण स्याद धने हया. आता सगळे नातेवाईक निघून गेले तरी हा जीव जो आहे, हा जो माणूस आहे, तो आता पुन्हा आपल्या उद्योगाला लागतो. कारण माझं धन निघून गेलं, मग आता मी धनसंचय केला पाहिजे आणि त्यासाठी तो खूप प्रयत्न करतो. पण असं दिसतं की त्याने कितीही प्रयत्न केले तरी ते निष्फळ होतात. आता अशा अवस्थेला जेव्हा जीव येतो तेव्हा मात्र त्याला सत्संगाची आवश्यकता असते. एके संगतीने तरती एके संगतीने बुडती, या कारणे सत्संगती बरी पाहावी. आता चांगली संगती मला मिळावी या आशेने तो संतांच्या संगतीचा आश्रय घेतो आणि माझ्या भक्तांशी तो आश्रय करतो, त्यांच्या सत्संगात राहतो असं भगवंत म्हणतात. आणि जेव्हा तो सत्संगतीमध्ये जातो, माझ्या भक्तांच्या सत्संगामध्ये जातो, त्यांचे विचार ग्रहण करतो, प्रत्यक्ष सत्संगामध्ये जाऊन श्रवण नाही केलं तरी माझ्या ग्रंथाच्या, माझ्या पोथ्यांच्या, माझ्या चरित्राच्या, माझ्या लीलांचा जे जे श्रवण करतो तो त्या माझ्या कथांमध्ये तल्लीन होतो. याचाच अर्थ तो आता माझ्याशी एकरूप होण्यासाठी उत्सुक झालेला आहे आणि त्याची ती व्याकुळता पाहिल्यानंतर मात्र मी त्याच्यावर कृपा करतो असं भगवंत या ठिकाणी सांगतात. आता या ठिकाणी अजून एक गोष्ट दिली की विष्णू असं म्हणतात या ठिकाणी, अतो माम सुदुराराध्यम. अतो माम, माम म्हणजे माझं, सुदुराराध्यम की दुराराध्य म्हणजे की माझ्या प्राप्तीचं करणं हे त्याच्यासाठी फार अवघड आहे, माझी आराधना करणं अत्यंत कठीण असं विष्णू सांगतात. आणि म्हणून हे समजून लोक जे आहेत ते इतर देवतांची आराधना करतात. मग आता इतर देवतांची आराधना करायची असेल, आपल्याला जी मुख्य बस पाहिजे ती जर मिळाली नाही तर मग आपण काय करतो, त्या भागात त्या दिशेला जाणारी दुसरी बस आहे का पाहतो, मग त्या बसने जातो, मग पुन्हा एक बस बदलतो. असं जसं करतो तसंच ते लोक लवकर प्रसन्न होणाऱ्या देवतांची आराधना सुरू करतात. आणि मग लवकर प्रसन्न होणारे जे देवता आहेत ते म्हणतात, ते त्याला धन देतात, पण ते धन त्याला उन्मत्त करतं. आणि मग नंतर परिणाम काय होतो, ते धनप्राप्ती झाली की मग तो ज्या देवतेने आपल्याला हे धन दिलं, हे ऐश्वर दिलं, ज्याच्यापासून हे आपण सगळं मिळवलं, त्या देवतालाच विसरून जातात आणि मग उलटं त्याच देवतेची ते अवहेलना करायला लागतात. आता शुकदेव या ठिकाणी म्हणतात, शापप्रसाद योरीशा ब्रह्मा विष्णू शिवादयाः. ब्रह्मदेव, विष्णू आणि महादेव या तिन्ही जे देवता आहेत, या तिन्ही देवता शाप देतात आणि वर देण्यासुद्धा त्या समर्थ आहेत. म्हणजे दोन्ही गोष्टी त्या करतात. ते शाप देतात, काही जर आपल्याकडून उलटसुलट झालं तर, नाही तर आपल्याला वरसुद्धा देतात, या तिन्ही देवता. पण या तिन्ही देवतांमधले लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे महादेव आणि ब्रह्मदेव. आता हे आपल्यासाठी काय महत्त्वाचे आहे की महादेव आणि ब्रह्मदेव हे अशा देवता आहेत की जे लवकर प्रसन्न होतात भक्तांना आणि त्याचप्रमाणे शापसुद्धा लवकर देतात. म्हणजे आता यामध्ये धोका आहे. जे लवकर प्रसन्न होतात, जी गाडी आपल्याला लवकर नेऊन पोचवते ती त्याच्या स्पीडमध्ये एखाद्याचा ॲक्सिडेंट होऊ शकतो, हे जसं आपल्याकडे लौकिकामध्ये आहे
तसं या देवता लवकर प्रसन्न होतात, पण त्यांच्या प्रसन्नतेमध्ये एक धोका आहे की आपलं काही चुकलं तर मात्र ते शाप देतात. आता भगवान विष्णू या ठिकाणी म्हणतात, म्हणजे शुकदेव परीक्षित राजाला सांगतात, परंतु विष्णू तसे नाहीत. आता हे सांगण्यासाठी मी तुला एक प्राचीन इतिहास सांगतो. वृकासुराय गिरीशो वरम दत्त्वा संकटम. प्राचीन इतिहास मी तुला सांगतो. शुकदेवाला परीक्षित राजाला शुकदेव सांगतात की वृकासुराला वर देऊन भगवान शंकर अशाच प्रकारे संकटात सापडले होते. आता ते लवकर प्रसन्न होतात म्हणून त्यांच्या मागे अनेक लोक आहेत. त्यांच्याकडून काही चुका झाल्या की ते त्यांना शापसुद्धा देतात, आणि असा शाप देणं तर दूरच राहिलं, पण स्वतः भगवान शंकरसुद्धा संकटात सापडले आहेत, अशी कथा या अध्यायामध्ये दिलेली आहे. आता हा वृकासूर म्हणजे कोण आहे ते आपल्याला पाहावं लागेल. महाभारतामध्ये वृकासुराचं असं आख्यान नाही, पण शकुनीचं नाव महाभारतामध्ये आहे. दुर्योधनादी 100 जे कौरव आहेत त्यांचे मामा, गांधारीचे बंधू शकुनी. आता हे शकुनी कुठले आहेत तर गांधार देशामध्ये, आजच्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्हीच्या मधनं असणारा हा गांधार देश. आता त्यामध्ये कंधार हा शब्द आहे, ते राज्य, त्या गांधार देशामध्ये. आणि आत्ताच्या सिंधू आणि झेलम ह्या ज्या नद्या आहेत त्या दोन्ही नद्यांच्या मधला जो क्षेत्र आहे तो गांधार नरेशाचा प्रमुख देश, तिथून तो इकडे भारतामध्ये आला शकुनी मामा. आता महाभारतामध्ये त्याच्या एका पुत्राचा सुद्धा उल्लेख आहे. त्याचं नाव आहे उलूक. या उलुकाचं रक्षण करावं म्हणून या शकुनीने एक यज्ञ केला. आता रक्षण करावं म्हणून त्याला एक पुत्र झाला. तो पुत्र शकुनी आणि आरशी नावाची त्याची पत्नी यांच्यापासून झाला, आणि त्याचं नाव म्हणजे वृकासूर. म्हणजे या शकुनीचे 2 पुत्र, एक उलूक, आणि उलुकाचं रक्षण करण्याच्या निमित्ताने यज्ञ केलं, आणि त्या यज्ञातून प्राप्त झालेला वृकासूर. आणि ही या वृकासुराची कथा आहे. वृको नाम असुरः पुत्र शकुने पथी नारदम दृष्टा आशुतोषम पप्रच्छ देवेषु त्रिषु दुर्मतीही. हा दुष्ट होता वृकासूर. एके दिवशी नारदांची भेट झाली. आता नारदांची भेट झाली म्हणजे काहीतरी चांगलं होणार असतं, नाहीतरी वाईट होणार असतं, अशा दोन्ही गोष्टी. भगवंताच्या प्रेरणेने नारदांची भेट झाली. जसं ध्रुवाला झाली, प्रल्हादाला झाली, अनुग्रह मिळाला, ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र मिळाला, आणि त्यांचं कल्याण झालं. आता इथे वृकासुराला नारदांची भेट झाली, तेव्हा आता यनिकण हा अधीर झाला, दुष्ट होता, तमोगुणी होता. आणि तमोगुणी माणसाने जसा प्रश्न विचारावा तसा याने प्रश्न विचारला. दृष्ट्वा आशुतोषम पप्रच्छ. भेट झाल्याबरोबर विचारलं की तिन्ही देवतांपैकी लवकर प्रसन्न होणारे देव कोणते? मला मुंबईला जायचं, या 3 गाड्या उभ्या आहेत, कोणती गाडी लवकर जाईल? पटकन त्याने सांगितलं, शंकराची आराधना कर. नारद म्हणाला, स आह देवम गिरीशम उपाधावासु सिद्धसी. म्हणजे तुझ्या मनातली इच्छा लवकर पूर्ण होईल. शंकर जे आशुतोष आहेत ते लवकर प्रसन्न होतात. तोष म्हणजे आनंद, त्यांना लवकर आनंद होतो. हे जसं आहे तसंच त्यांना लवकर संतापसुद्धा होतो. हा सुद्धा आशुतोषाचं किंवा शंकराचं हे दुसरं नाव आहे, त्याच्याबद्दल आपल्याला कमी माहिती असते. आता ते म्हणतात की थोड्याशा गुणांनी, आपल्याजवळ काही थोडेसे जरी गुण असले तरी ते लवकर प्रसन्न होतात, पण थोडासा अपराध झाला तरी ते मात्र लवकरच तापतात आणि आपल्याला शाप देतात. आता त्याचं उदाहरण पुढच्या श्लोकात दिलं आहे. दशास्य बाणयोस्तुष्ट. दशास्य म्हणजे 10 शिरं असणारा रावण, आणि बाणयो बाणासूर, या दोघांनी पण भगवान शंकराची आराधना केली, त्यांची स्तुती केली. भगवान शंकराची आराधना रावणाने कशी केली आपण जाणतो. गोकर्ण महाबळेश्वराचं आख्यान श्री गुरुचरित्रामध्ये एका पूर्ण अध्यायामध्ये दिलेलं आहे की भगवान शंकर इतके प्रसन्न झाले की आपलं जे पिंड आहे, आत्मलिंग आहे, तेच त्याला देऊन टाकलं. आता त्याला कशाला पाहिजे की त्याच्या मातेने रोज ते मातीचे महादेव करत होते आणि त्याची पूजा करतो. आता एवढा मोठा राजा आणि त्याची आई असे मातीचे करते, हे त्याला काही पावलं नाही. मी आता शंकराकडूनच तुला आणून देतो. आणि मग शंकरांची आराधना, ही तामस वृत्तीची उपासना आहे. म्हणजे उद्देश जो आहे तो चांगला नाही त्यामध्ये.
आता भगवान शंकर प्रसन्न झाले, त्याने तर ते देऊन टाकलं इथपर्यंत ठीक आहे. पण आता विष्णू असं म्हणतात, हे ब्रह्मदेव आणि शंकर जे आहेत ते आपापल्या अधिकारानुसार वरं देतात, शापसुद्धा देतात, ठीक आहे. पण या दोघांनी जरी काही जरी चुका केल्या तरी ते मला निस्तरावं लागतं. आणि म्हणून भगवान विष्णू हे केव्हाही भक्तांच्या हाकेला ओ देणारे आहेत. आणि मग ते म्हणतात की थोडीशी यांनी स्तुती केली बाणासुराने आणि रावणाने, आणि त्याला सगळं ऐश्वर त्याने दिलं. रावणाने कैलास उचलल्यामुळे आणि बाणासुराने काय मागितलं शंकराकडून, की माझ्या नगराचं तू रक्षण कर. हाही अध्याय आपण पाहिलेला आहे अनिरुद्ध उषा विवाहाच्या संदर्भामध्ये. पण या दोन्ही वेळेस भगवान शंकर हे संकटात सापडले. इत्यादिष्टम तम असुर उपधावत स्वगात्रतः केदार आत्मक्रव्येण जिह्वानो अग्निमुखम हरम. आता जसं मी म्हटलं तसं वृकासुर हा तमोगुणाचं प्रतीक आहे. 6 दिवस त्यांनी उपासना केली आणि भगवान शंकर प्रसन्न झाले नाहीत. आता शेवटी त्याचं काय म्हणतात त्याला, मनाची शांतता ढळू लागली. 6 दिवस झाले अजूनही प्रसन्न नाहीत. आता जे सत्वगुणाने युक्त उपासना करतात त्यांचं एक उदाहरण लक्षात घ्या. आमचे नाना महाराज तराणेकर, इंदोरमध्ये हरिसिद्धी नावाचा एक भाग आहे, ते महादेवाचं मंदिर आहे. त्यांचं तिथे घर होतं. ते मी सगळं पाहिलं माझ्या 21-22 वर्षी. त्या 2-3 वर्ष इंदोरला होतं त्यावेळेस. त्या ठिकाणी नाना महाराज एका खोलीमध्ये बंद करून बसले उपासनेला, आणि त्यांनी आपलं गुरुचरित्र सप्ताह सुरू केला. पहिला सप्ताह झाला. आता ते म्हणतात, माझ्या वडिलांना ज्यांनी अनुग्रह दिला तेच मला अनुग्रह देतील, वासुदेवानंद सरस्वती. एक सप्ताह झाला, दुसरा सप्ताह झाला, तिसरा झाला, सतत 7 सप्ताह झाले. 7व्या सप्ताहाच्या शेवटी त्या ठिकाणी खोलीचे दार बंद असताना स्वतः त्या समोरच्या पाटावर श्रीमद वासुदेवानंद सरस्वती प्रगट झाले आणि त्यांनी नानांना अनुग्रह दिला. आता ही झाली उपासना सत्वगुणाची. आता इकडे वृकासुर जो आहे त्याचं तर असं झालं की 7 दिवस केलं आणि अजूनही शंकर प्रसन्न होत नाहीत. नारदानेचं सांगितलं की हे सगळ्यात लवकर प्रसन्न होणारी देवता आहे. मग आता 7व्या दिवशी आता काय करावं असा विचार केला. तेव्हा त्या वृकासुराला अत्यंत दुःख झालं आणि 7व्या दिवशी केदारनाथ तीर्थामध्ये जाऊन त्याने स्नान केलं. स्नान केलं, अंग ओलं आहे, कपडे ओले आहेत आणि केस ओले आहेत. आणि मग आता आपल्या हातातल्या कुऱ्हाडीने, आता असुरच आहेत, कुऱ्हाड म्हणजे त्याच्याकडे लोकांना मांडण्यासाठी सगळ्यात सोपं साधन म्हणजे कुऱ्हाड. त्या कुऱ्हाडीने आपलं मस्तक तोडलं आणि ते हवन केलं. आता तमोगुणामधला हा तमोगुण जो समास आहे त्यामध्ये हे सगळं येतं आपल्याकडे. त्यामध्ये समर्थ आपल्याला सांगतात, देवास शिर वहावे का ते अंग समर्पावे, पडणीवरून घालून घ्यावे तो तमोगुण, निग्रह करून धरणे का ते टांगून घेणे, देवद्वारी जीव देणे तो तमोगुण, निराहार उपोषण पंचाग्नी धूम्रपान आपणास घ्यावे पूर्ण तो तमोगुण. अशा काही ओव्या समर्थाने दिल्या. तसं देवाचं शिर व्हावे या वृकासुराने तेच केलं. आपलं मस्तक कापलं आणि त्याचं त्या अग्नीमध्ये हवन केलं. आता जर एखादा माणूस आत्महत्या करत असेल, आपण बातम्या वाचतो पहा, कुठेतरी एखाद्या सरकारी कार्यालयाच्या बाहेर त्याने आधी सगळ्यांना सांगितलं आणि अंगावर तेल ओतून घेतलं, आता तो आत्महत्या करणार. आधी त्यांनी सरकारला नोटीस दिली. इथपर्यंत बातमी आपण वाचतो. आणि मग प्रशासन जातं, पोलीस जातात, काही लोक जातात आणि त्याला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात. हे अगदी योग्य आहे. तसं या ठिकाणी हा जेव्हा स्वतःचं शिर कापायला निघाला आणि कापलं आणि आता तो अग्नीत टाकणार, त्याच अग्नीमधून स्वतः भगवान शंकर प्रगट झाले. आजच्या या आख्यानाचं जे फेसबुकवर मी दिलं होतं त्यावर एक चित्र आहे पहा, ते चित्र जरूर पहा. याच प्रकारचं छान चित्र आहे ते. आणि अग्निकुंडातून प्रकट झाल्यावर त्या भगवान शंकराने या वृकासुराचे दोन्ही हात आपल्या दोन्ही हाताने पकडले आणि त्याला स्वतःचा जीव देण्यापासून परावृत्त केलं. आणि भगवंताचा स्पर्श झाल्यावर त्या वृकासुराचं जे धड वेगळं झालं होतं ते पुन्हा वृकासुराला त्याचं शरीर जसं त्या तसं प्राप्त झालं. भगवद्गीतेमध्ये पुन्हा श्लोक येतो, मूढग्राहेणात्मनो यत्पीडया क्रियते तपः परस्योत्सादनार्थं वा
तत्तामसम उदाहृतम. 17व्या अध्यायामधला हा श्लोक आहे. श्रद्धात्रय विभाग योगो नाम. तप जे आहे ते 3 प्रकारचे आहे. काल किंवा आज काहीतरी आम्ही अवधेशानंदांचं प्रवचन चालू होतं. 1-2 वाक्यच ऐकायला मिळाले. त्यामध्ये त्यांनी सांगितलं तप जे आहे आपण या श्रीमद भागवतामध्ये सुद्धा आता पाहतो. गोकर्णाने जेव्हा त्याला आपल्या भावाचा त्या पीडा दूर करण्यासाठी काय करावं असा प्रश्न होता, त्याला तप असं ऐकू आलं. ते तप जे आहे कशा प्रकारचं असतं, ते तपसुद्धा सात्विक असतं, राजसिक असतं आणि तामसिक असतं. मूढग्राहेण आत्मनो, म्हणजे जो भ्रमित आहे, ज्याला निश्चित असं काही उद्देश नाही, असे लोक तप करतात. त्यामुळे ते स्वतःला कष्ट करून घेतात आणि दुसऱ्यालाही हानी पोचवतात. तसा हा वृकासुर होता. आणि त्या वृकासुराने असं आपलंच शिर कापून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा भगवान शंकराने त्याला पुन्हा व्यवस्थित शरीर प्राप्त करून दिलं. भगवान शंकर म्हणाले, थांब मी तुला जो पाहिजे तो वर देतो. आणि असं तू काय करतोस, मी जेव्हा तुझ्यावर प्रसन्न आहे मग तू असं करू नकोस. आणि मग ते म्हणतात, तुला जे काही वर असेल तो माझ्याकडून मागून घे, मी तुला देतो. अत्यंत पापी अशा वृकासुराने आता वर मागितला. तो वर काय, यस्य यस्य करम शिष्णी. शिष्णी म्हणजे मस्तक. यस्य यस्य करम शिष्णी, ज्याच्या शीर्ष म्हणजे डोक्यावर करम मी हात ठेवेल. धास्येस म्रियताम इति. म्रियताम म्हणजे मरण. म्हणजे मी त्याच्या डोक्यावर ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल तो मेला पाहिजे. म्हणजे असं भगवंत प्रसन्न झाल्यावर काय मागावं हे ज्याला समजत नाही त्याचं हे उदाहरण आहे वृकासुर. आता भगवंताने वर पण देऊन टाकला. तच्छ्रुत्वा भगवान रुद्रो. ते ऐकल्याबरोबर भगवान रुद्राने शंकराने दुर्मना इव भारत. दुर्मना म्हणजे नाराज झाले. माझा एवढा भक्त असून सुद्धा अशा प्रकारचा वर मागतो आहे. पण आता ठीक आहे, त्याच्या पूर्व पुण्याई म्हणा पूर्व पापानुसार जो तो आपापला वर मागत असतो. ओम इति तस्मै ददे हरे मृतम यथा. आणि मग पार्वतीचं आता याला तो वर मिळाला. भगवान शंकर असं म्हणल्यावर आता याच्या डोक्यात आता चक्र सुरू झालं की आता मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवील तो भस्मसात होईल, वृकासुर म्हणतो. आता याच्या मनामध्ये असं आलं की आता शंकरांना मी प्रसन्न केलं, हा वर मिळाला, आता मला गौरी हरणं लालसा. हा गौरी म्हणजे भगवान शंकराची पत्नी, तिचं हरण करावं ही लालसा याच्या मनामध्ये उत्पन्न झाली. पार्वती देवींचे हरण करण्याची इच्छा उत्पन्न झाली. आता तो वर मिळाला आहे आणि आता या असुराला मिळाला आहे. आता तो आता भगवान शंकरांच्या डोक्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न करू लागला. आता हे पाहिल्यावर भगवान शंकरसुद्धा आता म्हणाले की आता तद्वर परीक्षार्थम तद्वर परीक्षार्थम. त्या वराची परीक्षा घेण्यासाठी तो जो आपल्याला वर दिलेला आहे तो खरा आहे की नाही परीक्षा घ्यायची. मग काय करायचं, आता समोर आपलेच गुरु आहेत ज्यांनी आपल्याला वर दिला, त्यांच्या डोक्यात हात ठेवा. आता असं म्हणल्याबरोबर शंकरसुद्धा भयभीत झाले. तेनोपसृष्टम संत्रस्त परधावन सवे पथुः. मग वृकासूर भगवान शंकर धावत चालले, मग त्यांच्या मागे वृकासूर धावत निघाला. आणि ते भगवान शंकर त्याच्या भीतीने कापत दूर पळू लागले आणि हा त्याच्या मागे पळत सुटला. पृथ्वी, स्वर्ग आणि सगळ्या दिशांमध्ये हे सगळे पळत गेले. जो भेटेल त्याला ते याचा उतारा मागत होते, पण कोणीही त्यांना उत्तर देण्यासाठी तयार नव्हतं. शेवटी ते उत्तरेकडे गेले. मोठमोठे देव हे संकट टाळण्यासाठी काही उपाय सांगू शकत नाहीत हे असं त्याने पाहिलं. आणि मग शेवटी सगळ्या अंधाराच्या पलीकडे असणारा प्रकाशमय असं जे दिव्य लोक आहे त्या वैकुंठ लोकामध्ये हे गेले. तर तो वैकुंठम अगमत भास्वरम तमसः परम. तमसः परम, तमस म्हणजे अंधकार. त्या अंधकाराच्या पलीकडे हे जेव्हा गेले तेव्हा श्री शंकर वैकुंठामध्ये गेले आणि भगवान त्या ठिकाणी असलेले त्याने पाहिलं. जगताला अभय देऊन स्वतः शांत असणाऱ्या संन्याशाचे एकमेव स्थान असणारे नारायण, ज्यांचा निवासच त्या वैकुंठामध्ये आहे, त्या ठिकाणी हे जाऊन पोहोचले की जिथे गेल्यावर जीवाला पृथ्वी तलावर पुन्हा यावं लागत नाही.
अक्षरब्रह्मयोग नाम अष्टमोध्याय. 8व्या अध्यायामध्ये एक श्लोक आहे. अव्यक्तोक्षर इत्युक्तस्तमाहुः परमां गतिं यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. यं प्राप्य, ज्या वैकुंठधामाची प्राप्ती झाल्यानंतर न निवर्तन्ते म्हणजे पुन्हा परत यावं लागत नाही, ते माझं परमधाम आहे असं भगवान विष्णू गीतेमध्ये म्हणतात. तसं आता त्या वृकासुराकडे भगवंताने आता विचार केला. आता शंकर आहेत, शंकर जर इतक्या त्रासून गेले असेल आणि वृकासुर त्यांच्या मागे लागला असेल, तर महाविष्णू विचार करता आता या शंकरांना या भयापासून आपण मुक्त केलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी ते स्वतःहून एका ब्रह्मचार्याचं रूप घेतलं त्यांनी आणि ते त्या वृकासुराकडे येऊ लागले. आता तेव्हा त्या ब्रह्मचार्याचं वेश कसा होता ते दिलेलं आहे. कमरेला मुंज गवताची दोरी होती, त्यानंतर हरिणाचे अंगाभोवती गुंडाळलेलं होतं, हातामध्ये एक दंड होता आणि एकीकडे रुद्राक्षाची माळ होती. तेजसुद्धा अग्नीसारखं तेज होतं आणि त्यांनी हातामध्ये कुश धारण केलं होतं. आपण पवित्र घेतो हातामध्ये, अंगठीसारखं पवित्र असतं तसं त्यांनी ते धारण केलं. आणि आता त्या ब्रह्मचार्याने म्हणजे त्या महाविष्णूंनी नम्रतेचं एक प्रतीक त्या ठिकाणी सादर केलं. कुश पाणी वर्तिनी वत, आणि त्यांनी त्या वृकासुराला नमस्कार केला. आता हा छोटासा बालक येतो आणि वृकासुराला नमस्कार करतो. वृकासुर आदिष्ट राक्षस, त्यामध्ये हा ब्रह्मचारी येऊन आपल्याला नमस्कार करतो असं पाहिल्यावर वृकासुराला आनंदच झाला. आता तेव्हा भगवान म्हणाले, भगवान म्हणजे तो ब्रह्मचारी पुत्र, की वृकासुरा एवढं धावत पळत सगळं पृथ्वी पाताळ स्वर्ग सगळीकडे धावत पळत गेल्यामुळे तू आता थकला आहेस. शाकुनेय भवान व्यक्तम, शाकुनेय म्हणजे शकुनीचा पुत्र असणारा वृकासुर. शाकुनेय भवान व्यक्तम श्रांत किम दूर मागतः. श्रांत म्हणजे तू आता थकलेला आहेस, इतक्या दूर तू आलास आहेस तर क्षणम विश्राम्यताम पुंसा, एक क्षणभर थोडासा विश्रांती घे, कारण हे शरीर हेच सगळ्या उपभोगाचं साधन आहे आणि ते चांगलं असेल तरच उपभोग माणसाला घेता येतात. आता यावेळेस तू काय इच्छितोस, तुझ्या मनामध्ये काय आहे ते माझ्या सांगण्यासारखं असेल तर मला सांग, असं तो ब्रह्मचारी म्हणत आहे. आणि सगळेच लोक स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाची मदत घेतात, तर मी तुला मदत करतो असं ते सांगतात. आता शुकदेव म्हणतात की भगवंताने आपल्या अमृतमधुर वाणीने असं विचारल्यामुळे तो वृकासुर आता जसं धावत पळत भगवान शंकराच्या मागे होता आणि थकलेला होता, त्याला आता थोडासा थकवा दूर झाला. आणि आता त्यांनी त्या ब्रह्मचार्याला सांगायला सुरुवात केली की मी तपश्चर्या केली, ती तमोगुणात्मक होती, पण मला वर प्राप्त झाला, भगवान शंकर प्रसन्न झाले आणि मी जो वर मागितला तसा त्याने आशीर्वाद पण दिला. आणि मग माझ्या मनामध्ये आलं की मी त्या भवानीचंच का अपहरण करू नये, आणि म्हणून मी शंकराचा पाठलाग केला, कारण त्यांच्या डोक्यावर हात ठेवा. पण हे सगळं पहिल्यापासून सगळं त्या वृकासुराने सांगितलं. तेव्हा भगवंत म्हणाले, असे असले तरी मी तुझ्या म्हणण्यावर विश्वास ठेवत नाही. तुला भगवान शंकराने वर दिला हे ठीक आहे, पण तुझ्यावर माझा काही विश्वास नाही. आता विश्वास केव्हा बसेल, जेव्हा प्रत्यक्ष प्रमाण असेल. प्रत्यक्ष आता तू कोणाच्या डोक्यावर हात ठेवलास आणि तो जर भस्मसात झाला तर भगवान शंकराने तुला दिलेला वर खरा आहे असं मी मानतो, असं तो ब्रह्मचारी म्हणाला. यदि वस्तत्र विश्रंभो दानवेंद्र जगद्गुरु तर्यंगाशु स्वशिरसी हस्तम न्यस्त प्रतीयताम. जर तू त्या जगद्गुरू अशा शंकरावर विश्वास ठेवत असशील तर तू आता स्वतःच्या डोक्यावर हात ठेवून पहा आणि परीक्षा घे, आणि तो जर वर खोटा असेल तर मग तूच जाऊन त्या शंकराचा वध कर, त्याला मारून टाक असं सांगितलं. आता जेव्हा माणसाची बुद्धी भ्रष्ट होते तेव्हा विवेक जो असतो तो विवेक त्याच्या ठिकाणचा निघून जातो. चांगलं आणि वाईटाचा निवाड करणारी बुद्धी जी म्हणजे ती विवेक आहे. तो विवेक नष्ट झाला. भगवंताने सांगितलं शंकराचे म्हणण्या कोणत्याही प्रकारे जर खोटे ठरले, तो ब्रह्मचारी वृकासुराचा, तर तूच जाऊन त्या शंकराला मारून टाक म्हणा, आणि त्यामुळे तो आता कधी खोटं बोलणार नाही. म्हणजे आता याच्या मनासारखं होईल असं याला वाटलं,
पण ती भगवंताची योजना म्हणून त्याला आपण लीला म्हणतो आणि लीला विग्रह हा शब्द आला. आता त्यांनी सगळं विसरला, कारण विवेकबुद्धीच नष्ट झाली. आपण म्हणतो बऱ्याच ठिकाणी काही प्रसंगामध्ये, माझ्या हे लक्षात का नाही आलं आणि मग मी तसं केलं आणि त्यातूनच मला हे दुःख प्राप्त झालं, हे असं असं घडलं. कारण त्या ठिकाणी आपली बुद्धी, विवेक जो आहे तो नष्ट झालेला आहे. मग म्हणतात अहंकार आणि दुर्भावना हे जेव्हा माणसाच्या मनामध्ये असतात, अहंकार आणि दुर्भावना, स्वतःचा अहंकार, स्वतःवर विश्वास, आत्मविश्वास किंवा फादील आत्मविश्वास आणि दुर्भावनांचा परिणाम असला की विनाशकारी गोष्टी घडत असतात. त्याच क्षणी अथापदत भिन्न शिरा वज्राहत इव क्षणात. वज्र आहत, आहत म्हणजे हानी पोचली. त्यांनी स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवला, त्याचं डोकं फुटलं आणि तो डोक्यावर वज्र पडल्यासारखा जमिनीवर कोसळून पडला. कोण? वृकासूर. आता त्यावेळेस आता हे सगळं खाली घडत असताना स्वर्गामध्ये देवदेवता जे आहेत ते जय जयकार करू लागले. जय शब्दो नमशब्द साधू शब्दो अभवत देवी. देवता साधू साधू, अरे वा, छान छान असे स्वर्गामध्ये उमटू लागले. अशा रीतीने भगवंतानी म्हणजे महाविष्णूने भगवान शंकरांना त्या संकटातून मुक्त केलं. मुक्तम गिरीशम्या भ्याह भगवान पुरुषोत्तमः अहो देव महादेव पापोयम स्वेन पापमना. आता भगवंत जे आहे ते भगवान शंकराला म्हणतात, देवादिदेवा शंकरा महादेवा, तुम्ही तर महादेव आहात आणि हा दुष्ट जो मरून पडलेला आहे त्याच्या मरणामध्ये तुमचा काहीच दोष नाही असे म्हणतात. आणि मग म्हणतात हा अपराध आहे जो आहे तो त्याच्या पापानेच त्याला नष्ट केलेला आहे. आता महापुरुषांचा जो अपमान करतो, अपराध करतो, तो कधीतरी जगामध्ये सुखी होईल काय असा प्रश्न त्या ठिकाणी महाविष्णू विचारला. आपण सदा तर विश्वेश्वर आहात, मग आपल्या बाबतीत काय सांगावे. आणि मग या ठिकाणी म्हणतात य एवं अव्याकृत शक्त्युद्वतः परस्य साक्षात परमात्मनो हरे. हे अनंत शक्तीने संपन्न असणारा समुद्रच अशा त्या परमात्मा श्रीहरींची शंकरांना संकटातून त्याने मुक्त केलं. ही जी लीला आहे, हा जो अध्याय आहे, ज्याचे जो श्रवण करेल तो दुसऱ्यांना सांगेल. श्रवणम कीर्तनम. श्रवण म्हणजे आपण जेव्हा वाचतो तेव्हा जे आपण वाचतो ते आपल्या कानाने सुद्धा आपल्याला ऐकू येतं. म्हणजे ते वाचणं असो, पहिले ते लिहिणे, दुसरे ते वाचणे, तिसरे ते सांगणे, अर्थांतर. समर्थ संप्रदायाची लक्षणं जी आहेत, 20 लक्षणं समर्थाने जे सांगितले त्यामध्ये असा क्रम आहे. पहिले ते लिहिणे, दुसरे ते वाचणे, तिसरे ते सांगणे, अर्थांतर. जो असं या लीला गायन करतो, दुसऱ्यांना सांगतो, स्वतः ऐकतो, तो संसार बंधनातून मुक्त होतो. विमुच्यते संस्कृतीभिस तथा रिभिः. तो विमुच्यते, तो मुक्त होतो. कशामधून? संस्कृतीभिः. संस्कृती म्हणजे जे सरत जातो तो संसार. प्रत्येक क्षणी ज्याचा विनाश आहे तो संसार. त्या संसाराच्या भीतीपासून तो मुक्त होतो असं या ठिकाणी म्हटलं. अशा रीतीने हा 88वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. मुद्दाम आजचा दिवस मी मागून घेतला आपल्या नारायणरावांच्याकडून, कारण आता आपली या दशमस्कंदाचे 3च अध्याय राहिला होता. त्यामधला हा आज एक झाला. आता उद्या आणि परवा म्हणून शनिवारी आपला हा दशमस्कंद पूर्ण होतो. तर उद्याच्या भागात आपण पाहूया भृगु ऋषींकडून 3 देवांची परीक्षा आणि मेलेल्या ब्राह्मणाच्या बालकांना भगवंत कसे परत आणतात तो आपण उद्या पाहूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. आरती म्हणूया. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री सुख मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ स्वादुरसे जे सोज्वळ.
आत्माराम मुनी अचळ सेवुनी करीती जन सफळ महापर्वणी आली अवनी की अगहरणी भवजलतरणी ती पतिता आरती करी तुझ भगवंता येथे व्यासाची वाणी सार्थक हरिगुण गावोनी शास्त्र पुराणी मुकुटमणी परम प्रेमामृत जननी सहज सेविता भाविक भक्ता उदारदाता मोक्ष तत्वता देहाता आरती करी तुझ भगवंता गमते जणु मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंस तिथेथ श्लोक सुकुमले संत अलिकुले सेवुनि रमले भान विसरले रस पिता आरती करी तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदवे ना कोणासाचा मेवा कविवर संतांचा प्राणची कीर्तनकारांचा जणू बोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरिता तमहरता आरती करी तुझ भगवंता ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रितापदाती चिरये शांती नाथही वदती रामपदी ठेवी माता आरती करी तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ श्रीराम जय राम बरं का हो नमस्कार करते धन्यवाद धन्यवाद आणि तुम्ही ते मोबाईलवर पाठवून द्या तुमचं